नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटी रुग्णालयात जाऊन येते असं सांगून घरातून गेलेल्या 50 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना करमाड परिसरातील अंजनडोह शिवारात घडली. ओळखीच्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून हा खून केल्याची घटना कबुली दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव कांताबाई अनिल सोमदे वय 51 असे आहे, तर आरोपीचे नाव मारुती नामदेव भुईगळ वय 50 राहणार धानोरा तालुका सिल्लोड असे आहे. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी कांताबाई घाटी रुग्णालयात उपचारासाठी गेल्याची माहिती कुटुंबाला दिली होती. 11 वाजता फोनवर बोलताना त्यांनी मी रांगेत उभी असल्याचं असं सांगितलं. मात्र त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागला. कुटुंबियांनी शोध घेतला, मात्र त्यांना काहीच माहिती मिळाली नाही. शुक्रवारी दुपारी करमाड हद्दीतील अंजनडोह शिवारात रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला. शरीरावर धारदार शस्त्राचे वार असल्याचं स्पष्ट झालं. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलं की मृत महिला आणि आरोपी मारुती भुईगळ एकमेकांना ओळखत होते आणि त्या दिवशी दोघे दिवसभर सोबत देखील होते. वैयक्तिक कारणावरून वाद झाल्यानंतर भुईगळ याने धारदार शस्त्राने हत्या करून तो पसार झाला. पोलिसांनी आरोपीला अखेर ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.